दरम्यान मुंबई पोलिसांच्या नोटीसीविरोधात कोर्टात जाणार आहे मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। कारण मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारलेली आहे आणि आता या नोटीसीविरोधात कोर्टात जाण्याचं मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी जाहीर केले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत, परंतु आता या ठिकाणी पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे काही सूचना नोटीस आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत। वीरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत। नेमकं काय पोलिसांनी सांगितले? तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वीच पोलिसांसोबत बैठक केलेली आहे, नेमकं काय सूचना दिल्यात? आम्ही सकाळी आल्यावरती आमचं राईट टू प्रोटेस्टच्या अंडर हाई ग्राउंड रिझर्वड आहे। इथे इकडचं देखील ॲप्लिकेशन आपण केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये विचारणा केली असता त्यांनी आम्हाला काम चालू ठेवण्यास कुठलाही हरकत नाही म्हणून सांगितलं। त्या पद्धतीने इथे सर्व काम चालू झालेलं आहे। आता हे काम चालू झाल्यानंतर आत्ता 3:30 वाजता आम्हाला ते नवीन नोटीस इश्यू करतात आणि सांगतात इकडची परवानगी तुमची नाकारण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही तातडीने हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जात आहोत। तुमचं आता काही मनोज जरांगे पाटलांशी काय बोलणं झालं आहे का या संदर्भात? जेव्हा परवानगी नाकारली त्यामुळे पुढची भूमिका काय असणार याबाबत चर्चा झाली? अजूनपर्यंत अशा प्रकारची कुठलीच आमची चर्चा झालेली नाही, परंतु आता थोड्याच वेळामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये हायकोर्टात जातोय। हायकोर्ट काय निकाल देते त्याच्याकडे आम्ही बघू। बांधकाम आता तयारी आहे ती सुरू आहे, त्यामुळे ती तयारी थांबवत आहे। मी अजून नोटीसला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे माझ्या नोटीसचं उत्तर देईपर्यंत ते माझं बांधकाम थांबवू शकत नाही। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही जी नोटीस बजावली आहे त्या नोटीस विरोधात कोर्टात जाणार असल्याची भूमिका या ठिकाणी वीरेंद्र पवार यांची आहे। मराठा समाज त्यामुळे आता कोर्टात काय निर्णय होतो हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।